गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री गणेशाची प्रतिष्ठा कशी करावी, त्याचा संपूर्ण विधी काय आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठा, त्यासाठी मुहूर्त, तसेच दिशा, प्रदक्षिणा, पूजेचे साहित्य, पूजन प्रारंभ केव्हा करावे, पवित्रीकरण, त्यासाठी मंत्र कोणते बोलावेत, आसन पूजा, स्वस्ती पूजन, संकल्प, श्री गणेशाचे पूजन, आवाहन व प्रतिष्ठापना, स्नान, पंचामृत स्नान, वस्त्र किंवा उपवस्त्र, त्यानंतर सुगंधी धूप, ज्योतिदर्शन, नैवेद्य कसा दाखवावा, दक्षिणा किंवा नारळ कसे अर्पण करावे, आरती, पुष्पांजली, प्रदक्षिणा, प्रार्थना व क्षमा प्रार्थना याविषयी माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना आपण कोणते मंत्र बोलावे, केव्हा कोणते मंत्र बोलावे, पूजा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन कसे करावे या विषयाच्या व्हिडिओवरची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तेव्हा तो व्हिडिओ जरूर पहा. तसेच संस्कृतचे ज्ञान नाही ते या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात. त्यासाठी पुढील प्रमाणे विधी करायचे आहेत. पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे, त्यामुळे संस्कृत न येणाऱ्यांची अडचण यामुळे दूर होणार आहे. तर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जो मुहूर्त आहे तर तो मुहूर्त तुम्ही पंचांगात पाहायचा आहे. त्यानंतर मग वस्त्र कोणते परिधान करावे, तर पूजा सुरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करावे. कपाळाला गंध लावून मग पूजा करायची आहे. पूजा करताना दिशेचाही विचार करायचा आहे आपल्याला. तर दिवसा तुम्ही पूजा करणार असणार तर दिवसा पूर्वेला तोंड करून, किंवा मग जर संध्याकाळी पूजा करणार असाल तर संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करावी. आणि तसेच गणपती बाप्पाच्या 2 पेक्षा अधिक मूर्ती आपण घरात ठेवायच्या नाही आहेत. एकच मूर्ती आहे किंवा दुसरी असेल ती, त्यापेक्षा अधिक मूर्ती गणपती बाप्पाच्या घरात ठेवायच्या नाहीत. त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाला प्रदक्षिणा कशी घालावी, तर श्री गणेशाला नेहमी एकच प्रदक्षिणा घालतात, अनेक नाही. इतर देवतांना आपण अनेक प्रदक्षिणा घालू शकतो, पण श्री गणेशाला नेहमी एकच प्रदक्षिणा घालायची असते. ही पूजा करताना आसन कोणते घ्यावे, तर कुशाचे आसन किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करावी. फाटलेले किंवा कपड्यांचे आसन किंवा दगडाच्या आसनावर बसून पूजा करू नये. आता आपण पाहूया की पूजेचे साहित्य काय लागणार आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला सर्व साहित्य जवळ आणून ठेवायचे आहे. त्यासाठी मग शुद्ध पाणी एका पवित्र भांड्यात घ्यावे. तसेच हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवावा, त्यामुळे आपण हात धुतल्यानंतर लगेच तो ड्राय करू शकतो. आपण परिधान केलेल्या वस्त्राने हात धुवू नये. त्यानंतर आता मूर्तीची स्थापना कशी करावी ते पाहूया. पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर किंवा मग लाल कपडा अंथरून त्यावर स्थापित करावी. पूजन करताना, पूजनाचा प्रारंभ करताना पूजा करणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत ही जी माहिती दिलेली आहे ती माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह विधी दिलेला आहे. संपूर्ण विधी 2-3 वेळा वाचून त्याप्रमाणे मग तुम्ही कृती करायची आहे. चला तर मग आता आपण सर्व विधी पाहूया. सर्वात आधी येतं दीपपूजन. तुपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित करा. दिवा लावून मग हात धुवून घ्या. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन पुढील प्रमाणे मंत्र बोला. हे दीपदेवा, मला नेहमी सुखी ठेव. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित राहा. हे बोलल्यानंतर त्या पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाकायच्या आहेत. त्यानंतर मग आपल्याला पवित्रीकरण करायचं आहे. त्याचा विधी पूजा सुरू करण्यापूर्वी स्वतः किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. आपल्या उजव्या हातावर जलपात्र घेऊन डाव्या हातात पाणी भरा आणि मंत्र म्हणत स्वतःवर आणि पूजन साहित्यावर पाणी शिंपडा. तर मंत्र आहेत: भगवान श्री पुंडरीकाक्षाच्या नाव उच्चाराने पवित्र अथवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत मनुष्य अंतरंगातून पावित्र्य प्राप्त करू शकतो. भगवान पुंडरीकाक्ष, मला हे पावित्र्य प्रदान करा. हा मंत्र 3 वेळा म्हणावा. त्यानंतर आसन पूजा करायची. त्यासाठी विधी आहे: आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी केली जाते.
त्यासाठी पुढील मंत्र बोलायचा. हे माता पृथ्वी, आपण समस्त लोकांना धारण केले आहे, भगवान विष्णूलाही धारण केले आहे. अशा प्रकारे आपण मला धारण करून हे आसन पवित्र करा. त्यानंतर आसनावर पाणी शिंपडा. त्यानंतर आपल्याला स्वस्ती पूजन करायचं आहे. त्यासाठीचा विधी, शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र जप केला जातो. तर स्वस्ती पूजनासाठी मंत्र आहे, हे त्रिलोका, मला शांतता लाभू दे. हे अंतरिक्षा, मला शांतता मिळू दे. हे पृथ्वी, मला शांतता लाभू दे. हे जला, मला शांतता लाभू दे. हे औषधी देवा, मला शांती मिळू दे. हे विश्वदेवी, मला शांती मिळू दे. जी शांती परब्रह्मापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे. हे सदा कार्यात मग्न असणाऱ्या सूर्यकोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा, माझे दुःख निवारण कर. हे नारायणी, सर्व प्रकारची मंगल कामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी, आपण सर्व पुरुषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्या शरण आलो आहे. माझा नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे. हे बोलून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी हातात पाणी घेऊन म्हणा, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपतीची देवाची प्रसन्नतेने पूजा करतो. गणेश पूजन प्रारंभ करायचं आहे. त्यानंतर गणेश पूजन प्रारंभ करताना त्यासाठी श्री गणेशाचे ध्यान करायचे आहे. श्री गणेशाचे ध्यान करण्यासाठी विधी पुढील प्रमाणे आहे. ध्यान म्हणून प्रणाम केला जातो. त्यासाठी ध्यान मंत्र बोलायचा. तो मंत्र पहा. सृष्टीच्या प्रारंभ काळात प्रकट झालेले जे या जगाचे परम कारण आहेत, त्या गणेशाला 4 भुजा आहेत. गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सुपाच्या आकाराचे आहेत. त्यांना केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्याला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत. त्याच्या 4 हातापैकी एका हातात पाश, दुसऱ्या हातात अंकुश, तिसऱ्या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्राबरोबर मोदक आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो व्यक्ती श्री गणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगित्व प्राप्त होते. हे गणराया, आपल्याला प्रणाम असो. हे बोलून आपले ध्यान पूर्ण होते. त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाचे आवाहन व प्रतिष्ठापना करायची आहे. हे बघा, श्री गणेशाची स्थापना करताना आधी आपल्याला आवाहन करावं लागतं, मग त्यानंतर प्रतिष्ठापना करावी लागते. तर आवाहन व प्रतिष्ठापना करण्यासाठी पुढील प्रमाणे विधी आहे. हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. मंत्र असा आहे, ओम गणपती देवा सिद्धी बुद्धीसहित आवाहन व प्रतिष्ठापनानंतर स्नान विधी येतो. तर त्याचा विधी पुढील प्रमाणे. गणेशाला प्रथमतः पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात. त्याचे महत्त्व, गणेशाची मूर्ती आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशाची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या सुपारीत गणेश आहे असे मानावे व त्याला स्नान घालावे. मूर्तीवर फक्त हलक्या हाताने पाणी शिंपडावे. सुपारीला तामणात ठेवून खालील क्रिया करायची आहे. मंत्र स्नानीय समर्पण, शुद्ध पाण्याने स्नान. हे देवा, गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे त्याने आपल्याला स्नान घालत आहे, आपण त्याचा स्वीकार करावा असे बोलावे. त्यानंतर पंचामृत स्नान करताना पुढील प्रमाणे बोलायचे आहे. हे प्रभू, दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे, आपण त्याचा स्वीकार करा. शुद्धोदक स्नान, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान करावे. ते करताना पुढील बोलावे. हे प्रभू, या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत. आपण स्नानासाठी हे जल ग्रहण करा. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा. स्नानानंतर शुद्ध वस्त्राने सुपारी किंवा गणेश मूर्तीला पुसून पुन्हा पाटावर ठेवा. त्यानंतर पुढे वस्त्र किंवा उपवस्त्र चढवायचे आहे. त्याचा विधी पुढील प्रमाणे. वस्त्र किंवा उपवस्त्र अशी 2 वस्त्रे अर्पण केली जातात. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करा. उपवस्त्र समर्पण करताना पुढील प्रमाणे बोलायचे. हे प्रभू, विविध प्रकारचे चित्र सुशोभित वस्त्र
आपल्याला समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा किंवा मला यशस्वी होऊ द्या. ओम सिद्धिबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून स्नान वस्त्र समर्पित करा. गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा हे समर्पित करा. त्याचा विधी गणपतीला रक्तचंदनही अर्पित केले जाते. खालील मंत्र म्हणून गंध, शेंदूर व दुर्वांकूर वाहा. उपवस्त्र समर्पण. ते समर्पण करताना पुढील प्रमाणे बोला. हे प्रभू, विविध प्रकारचे चित्र सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून उपवस्त्र समर्पित करा. त्यानंतर पुढे गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा हे समर्पित करण्यासाठीचा विधी. तर गणपतीला रक्तचंदनही अर्पित केले जाते. खालील मंत्र म्हणून पुढील मंत्र म्हणून गंध, शेंदूर व दुर्वांकूर वाहा. त्यासाठीचा मंत्र चंदन अर्पण असे बोला. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून चंदन अर्पित करा. वरील मंत्र म्हणून चंदनाचा लेप गणपतीला लावायचा आहे. त्यानंतर शेंदूर अर्पण. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून शेंदूर अर्पण करा. वरील मंत्र म्हणून शेंदूर अर्पण करायचा आहे. दुर्वांकूर अर्पण. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून दुर्वांकूर अर्पित करा. दुर्वांकूर अर्पित करा. फुले किंवा हार पण अर्पण करू शकता. दुर्वांकूर अर्पित केल्यानंतर फुले किंवा हार अर्पण करायच्या वेळेस ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून फुले आणि हार अर्पण करा. वरील मंत्र म्हणून फुले आणि हार अर्पण करायचा आहे. त्यानंतर मग सुगंधी धूप अर्पण करण्यासाठीचा विधी. पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावली पाहिजे. अगरबत्ती लावून धूप पसरवा. त्यासाठीचा मंत्र उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप जो सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य आहे. हे प्रभू, हा धूप आपल्या सेवेशी समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करावा. ओम सिद्धिबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करा. वरील मंत्र बोलून धूप पसरवायचा आहे, समर्पित करायचा आहे. त्यानंतर मग ज्योती दर्शन. त्यासाठीचा विधी. या विधीसाठी एक दिवा लावायचा आणि त्यानंतर मग हात धुवायचे आहेत. त्यासाठीचा मंत्र आहे. हे देवा, कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा, माझ्या परमात्मा, मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा, आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांबद्दल मला क्षमा करा. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा. वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपतीकडे प्रज्वलित करा. त्यानंतर हात धुवून घ्या. त्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासाठीचा विधी. श्री गणेशाला मोदक सर्वात जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे, त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे. त्यासाठीचा मंत्र आहे. हे देवा, दही, दूध, तुपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रूपात अर्पण करतो. आपण त्याचा स्वीकार करावा. हे देवा, आपण हे नैवेद्य ग्रहण करा आणि आपल्याप्रती माझ्या मनात असलेल्या भक्तीचे सार्थक करा. मला परलोकात शांती मिळू दे. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून नैवेद्याच्या रूपात मोदक व फळे अर्पण करा. हस्तप्रक्षालनासाठी जल अर्पित करत आहे आणि खाली पाणी सोडा. तामणामध्ये पाणी सोडले तरी चालेल. त्यानंतर मग दक्षिणा किंवा नारळ अर्पण करणे. त्यासाठीचा विधी आहे. एक श्रीफळ किंवा रोख दक्षिणा गणेशाला अर्पित केली जाते. खालील वाक्य म्हणून दक्षिणा व श्रीफळ अर्पण करा. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ व दक्षिणा अर्पण करतो. त्यानंतर मग आरती करायची आहे. त्यासाठीचा विधी. कापराच्या 1 किंवा 3 वड्या प्रज्वलित ठेवून आरती केली जाते. त्यासाठीचा मंत्र. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपती चरणी नमस्कार करा. कापूर निरंजन आपल्याला समर्पित आहे. हात जोडून प्रणाम करा. आरती घेतल्यानंतर हात अवश्य धुवा. त्यानंतर मग पुष्पांजली अर्पण करायची. त्यासाठीचा विधी. हातात फुले अथवा फुलांच्या पाकळ्या घ्या. खालील मंत्र बोलून फुले देवांच्या चरणी समर्पित करा. त्यासाठीचा मंत्र पहा. ओम सिद्धिबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून
मंत्र पुष्पांजली अर्पण करतो. हे झाल्यानंतर प्रदक्षिणा करायची आहे. पुढील मंत्र म्हटल्यानंतर एक प्रदक्षिणा पूर्ण करा. मंत्र आहे, मनुष्याने केलेली सर्व पापे प्रदक्षिणा करतेवेळी पावलावर पावलावर नष्ट होतात. त्यासाठी ओम सिद्धिबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पण करतो हा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर प्रार्थना व क्षमा प्रार्थना करायची आहे. प्रार्थना, हे गणराया, आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात, देवांचे प्रिय आहात. हे विनायका, आपण ज्ञान संपन्न आहात. आपल्या चरणी माझा नमस्कार, नमस्कार, अनेक वेळा नमस्कार. हे देवा, आपण नेहमी माझ्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा. हे बोलून गणपती बाप्पाला नमस्कार करायचा. त्यानंतर मग क्षमा प्रार्थना करायची आहे. पूजाविधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात, त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते. यासाठी हात जोडून पुढील मंत्र म्हणावा. मंत्र आहे, हे प्रभू, मला मंत्र आणि भक्ती येत नाही, मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधिवत पूजा करू शकलो नाही. हे प्रभू, मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घ्या. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा. मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करतो. असे बोलून गणपती बाप्पाला नमस्कार करावा. त्यानंतर मग प्रणाम किंवा पूजा समर्पण. त्यासाठीचा विधी आहे, पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे. म्हणून प्रथम साष्टांग प्रणाम करा. त्यानंतर हातात पाणी घेऊन पुढील मंत्र म्हणा व मंत्र म्हटल्यानंतर पाणी पात्रात सोडून द्या. मंत्र आहे, या पूजेमुळे सिद्धिबुद्धीसहित महागणपती संतुष्ट होऊ दे. या पूजेवर माझा नाही, त्यांचा अधिकार आहे. ओम शांती 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 असे बोलून ते पाणी ताम्हणात सोडा आणि गणपती बाप्पाला नमस्कार करा. अशा प्रकारे आपल्याला श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर हा सर्व विधी मंत्र बोलून तुम्ही श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करू शकतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यामध्ये त्यांना या माहितीचा फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गणेशाय नमः.